अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशनच्या सर्व पुस्तकांविषयी माहिती घेत आहोत आणि काही पुस्तकं वाचत आहोत. आता सध्या आपलं परमपूज्य मामा लिखित येई जय पश्चिमेच्या घरा हे पुस्तक वाचत आहोत. काल आपण जो जन्मसहस्त्रांची इंद्राविकाही महादेती तो आधीच घेतो कीर्ती जे बोलही नसावे हे पाहिलं. आज इंद्राने देवांची जरी हजारो जन्म घेतले तरी जो भगवान भेटीसाठी महाग आहे तो हा भगवंत सामान्य माणसास भेटेल काय? तरी पण अर्जुनाने त्याऐवजी आपल्या स्वाधीन करून ठेवले होते. तो त्याच्या किती अर्जुन होता? तर एखाद्या एकुलत्या एक मुलाने व तोही नवसा साहसाने झालेला एखादी गोष्ट मागावयास अवकाश की लगेच त्याची आई ते आणून देते, तरी अर्जुनाने मागावे आणि श्री भगवंतांनी द्यावे तेच यापूर्वी ओळीत सांगतात. मग एका ते पांडवे म्हणजे ब्रह्म हो आवे ते असे श्री देवे अवधातिले. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असे दोघांचे बोलणे झाल्यावर काय झाले ते ऐका. जे अर्जुनाने म्हटले की मला ब्रह्म होण्याची इच्छा आहे ते त्याचे बोलणे श्री भगवंतांनी संपूर्ण ऐकले. त्यावर श्री भगवंतांनी केलेला विचार पुढील ओळीत माऊली सांगतात. ब्रह्मत्वाचे डोळे ते येथे ऐसे एक विचारले, जे या ब्रह्मत्वाचे डोळे झाले तरी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची. अर्जुनाची इच्छा ऐकून श्री भगवंतांनी मनात विचार केला की याच्या बुद्धीच्या उदरात बुद्धीमध्ये वैराग्याची तीव्रता असल्यामुळे या सांगण्यास कोणताही प्रत्यवाय असण्याचे कारण नाही, आणि म्हणून त्यापुढचा विचार सांगतात की ये रवी दिवसे तरी या अपुरे परी वैराग्य संताचे नि भरे जे सोहम भाव मोरे मोडून झाला. एखाद्या पैलटकरीण स्त्री प्रसूती काळात पूर्ण 9 महिने भरले नाहीत तर जशी घरच्या मंडळींना काळजी वाटते, पण ती जर 7व्या महिन्यात प्रसूत झाली तर जसे सत्यात बरेच समजतात तसे अर्जुनाचे झाले होते. कारण अर्जुनास जितकी पक्का आली नव्हती तरी ज्याप्रमाणे आंब्यास मोहर आला व त्यास काही चिकटा वगैरे रोग लागला नाही तर वसंत ऋतू प्राप्त होताच उत्तम फळ धरते असे समजतात, तसे अर्जुनाचे झाले होते. शब्दज्ञानाने त्या जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे हे कळले, पण त्याचा अनुभव घेण्यासाठी अभ्यासाची जरुरी लागते तसे झाले होते. म्हणजे अभ्यास केला तरच वैराग्य प्राप्त होईल, आणि वैराग्य प्राप्त झाले व सतत अभ्यास राहिला तरच त्या जीवास ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होणार हे श्री भगवंतांनी जाणले होते. म्हणूनच पुढील ओळीस ते सांगतात, म्हणून प्राप्ती फळी पळता यासी वेळा गेला होय विरक्ताईचा अनंता भरवसा झाला. श्री भगवंतांनी विचार केला की अर्जुनाने जर अभ्यास केला तर त्या स्वरूप प्राप्ती वेळ न लागता होणार. अशी जी विरक्ती त्याकरता साधकांजवळ पाहिजे ती याच्याजवळ आहे असा भरवसा त्यांना आला होता. याचे कारण पुढे देतात. अभ्यास त्वरित फळाला येईल म्हणजे जे जे हा अधिष्ठील ते आरंभीच या फळेल म्हणून सांगितला न वचेल अभ्यास वाया. श्री भगवंत मनात असा विचार करू लागले की हा जो अभ्यास करेल तो याला आरंभीच म्हणजे त्वरित फळाला येईल. एवढ्यासाठी याला अभ्यास सांगितला तर वाया जाणार नाही. वाया जाण्याची कारणे पुष्कळ असतात, पण मुख्य दैवात ते पाळले असते. यावर माझी आई
आदित्य पुराणवरीची कहाणी सांगून सिद्धांत पटवायची तो असा. एकाला 2 मुली होत्या. एक राजाला दिली, दुसरी प्रधानाला. राजाची राणी अभिमानी गर्विष्ठ होती. त्यामुळे शापाला पात्र झाली व सर्व संपत्ती जाऊन ती दारिद्र्यात पिचत पडली. एकदा स्वतःच्या मुलाला तिने बहिणीकडे पाठविले तेव्हा प्रधानाची पत्नी त्याची मावशी त्यास म्हणाली की मी जे देईन ते तू उचलून मातून नाचून सोडशील. त्यावर तो मुलगा म्हणाला की उचत नाही, मातत नाही, दिला बसा टाकत नाही. म्हणून प्रधानाच्या स्त्रीने एक नारळ पोखरून त्यात होऊन भरून त्याला तो नारळ दिला. घरी जाताना हा नारळ कुठे जमिनीला ठेवू नकोस असे सांगितले. पण त्याचे दैव पालथे. त्यामुळे त्याला तहान लागली आणि त्याने हातातला नारळ विहिरीवर ठेवला व पाणी पिण्यासाठी तो खाली उतरू लागला. त्यावेळी नेमका वाऱ्याने नारळ गडगडत विहिरीत जाऊन पडला. यावरून एवढाच बोध मिळतो की जरी एखादी गोष्ट मिळाली तरी ती दैवात नसेल तर नाहीशी होते. तसे अर्जुनाचे बाबतीत होणार नाही याची श्री भगवंतांना खात्री होती. म्हणूनच पुढील ओळीत त्यास ते जो अभ्यास सांगतात त्याने वर्णन आले आहे. ऐसे विरोधिन्या श्रीहरी म्हणविले अवसरी अर्जुना हा अवधारी पंथराज. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात की श्री भगवंतांनी सर्व बाजूंनी विचार करून स्वतःची खात्री करून घेतल्यावर मगच ते अर्जुनाचे प्रश्नास उत्तर म्हणून म्हणतात की अर्जुना मी तुला पंथराज सांगतो तो तू संपूर्णतया ऐक. आतापर्यंत या अध्यायाच्या 10व्या श्लोकाच्या आतापर्यंत अशा प्रकारे प्रश्नांची निरनिराळी उदाहरणे देऊन अर्जुनाच्या अंतःकरणाचा अंदाज घेतल्यानंतर श्रीहरी अर्जुनास म्हणतात की पंथराज कोणता तो सांगतो ऐक. आता पंथराज म्हणजे काय हे पाहणे जरुरीचे आहे ते आपण पाहू. पंथराज म्हणजे काय? भारतवर्षात सम्राट अनेक झाले. त्यापैकी एक एक सम्राट संबंध भारतवर्षावर राज्य करीत असतो. तो ज्या गावात राहतो त्यास राजधानी म्हणतात व तो जेथे वास्तव्य करून असतो त्याला राजवाडा म्हणतात. अशा राजधानीकडे व त्यातल्या राजवाड्याकडे जाण्याचा जो मार्ग अगर पंथ त्यास राजपथ किंवा राजपंथ असे म्हणतात. अशा तऱ्हेने ब्रह्मांडाचे राज्य असते आणि ते भगवत कृपेने पिंडात सामावलेले असते. पिंडीचे ब्रह्मांडी. अशा या मानव पिंडात राहणारा जो सम्राट त्यासच परमात्मा, परमेश्वर, ब्रह्म आदी शब्दांनी संबोधलेले आहे. त्या परमात्म्यासच शिव असेही संबोधतात व त्याचे राजधानी शिवाची राजधानी असे म्हणतात. त्याच्या राजधानीकडे जाणारा जो एक प्रमुख रस्ता आहे त्यासच राजपंथ अथवा पंथराज असे म्हणतात. या राजपंथाला अनेक रस्ते निरनिराळ्या ठिकाणाहून येऊन मिळतात. गंगा जशी अनेक नद्या, नाले, ओढ यांना घेऊन समुद्रात मिळते
तेव्हा इतर नद्या नाले यांच्या नावाचा लोप होऊन गंगा समुद्रात नाही एवढेच म्हणतात. त्याप्रमाणे मानव शरीरातील सर्व नाड्या म्हणजे रस्ते एका मुख्य नाडीला मिळतात व ती नाडी शिवराजाच्या राजधानी प्रत इतके काय राजवाड्याप्रत जाऊन मिळते. तिथेच नाव सुषुम्ना तिलाच माऊली मध्यमा मार्ग असे म्हणतात. भगवती शक्ती या मध्य मार्गाची शिवराजाची शक्ती ही प्रवास करते व तिचा पुत्र जो जीवात्मा त्यास शिवाप्रत घेऊन जाते म्हणून या पंथास पंथराज म्हणतात. ही भगवती कशी आहे ती शिवाप्रत कशी जाते आदी वर्णन श्री विश्वसार तंत्रात याला त्रिपुर सुंदरी वर्णन यात केले आहे. तो श्लोकच मुळात पाहू म्हणजे झाले. विद्युत विलास वैपुषा श्रीरमावंती यांती सुवास भवनां शिवराजधानीं सौचूर्णमार्ग कमलानि विकासजनिन्तीं देवीं भजामि परमामृत सिक्त गात्रीं विश्वसार तंत्र. हे देवी तू विद्युत विलास व शोभा धारण करतेस तेव्हा तू स्वतःच्या निवासस्थानातून निघून शिवांच्या राजधानीकडे गमन करतेस. तू ज्या मार्गाने जातेस त्या सुषुम्ना मार्ग असे म्हणतात. हा मार्ग तू आक्रमित असताना त्यात असणाऱ्या कमलांचा तू विकास करतेस व साधकाच्या गात्रांमध्ये परमामृताचे सिंचन करून त्याचे परम कल्याण करतेस. असे हे महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या हे देवी मी तुझे स्तवन करतो. माऊलींनी या स्थितीचे वर्णन पुढील 2 ओव्यात केले आहे. आईके प्राणाचा हात धरुणी गगनाची पाहुणी करुणी मध्यमेचे बाज राहुनी हृदयानी ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा अथा जया विश्व बीजाची कुंभा माऊली सावली केली. या एका राजपथाने गेलेलेच खरे भक्त झाले. अन्य मंडळी नुसती बोलणारी झाली. असे का यासाठी अनेक थोर संतांचे अनुभव आपण पाहू म्हणजे ते पटेल. प्रथम श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांचाच अभंग पहा. ज्ञानराजांचा अनुभव. आम्ही कापडी रे आम्ही कापडी रे आम्ही कापडी रे आम्ही कापडी रे पापे 12 वाटा पती बापुडी रे पापे 12 वाटा पती बापुडी रे पंढरपूरचे आम्ही कापडी रे पंढरपुरीचे आम्ही कापडी रे उत्तरपंथीचे आम्ही कापडी रे आम्ही कापडी रे पापे 12 वाटा पती बापुडी रे. या अभंगातील गृहपद बघण्यासारखे आहे. पंढरपूरचे कापडी यात काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. या सहस्त्रातील विठ्ठलाकडे जावयाचे असेल तर उत्तरपंथीचे आम्ही कापडी रे असे म्हटले आहे. उत्तरपंथ म्हणजे सुषुम्ना मार्ग. याच मार्गाने गेले असता तेथे सर्व सुखाचे आगर असे परमसत्य भेटले. यासाठी संत महात्मे म्हणतात तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. श्री संत तुकाराम महाराज देखील ते सहसा म्हणतात. मागोनी आणि वाढ सिद्ध ओळखीची तैसी. या मागोनी याचे 2 अर्थ. एक साधना करता त्यानंतर म्हणजे मागोनी जी वाट अनुभवात आली ती. मागोनी याचा दुसरा अर्थ शरीराला 2 बाजू एक पुढील
तिला पूर्व मार्ग म्हणतात. मागून मागील म्हणजे पश्चिम मार्गाने सर्व संत महात्मे या सुशुद्ध मार्गाने गेले. यालाच राजपंथ असे म्हणतात. माऊली याचे थोडक्यात पंथराज असा नावाभिधानाने वर्णन करतात. त्या मार्गाने गेल्याचा काय काय अनुभव येतात तेच माऊली आता पुढील ओळ्यातून सांगत आहे. या मार्गावरील अनुभव ते प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची या कोडी जिथे मार्गीचा कापडी महेश वाघिणी. अशा त्या राजपथाने म्हणजेच पंथराजाने साधक चालत असता म्हणजे साधना करीत असता आता काहीही करणे ही प्रवृत्ती आहे. परंतु त्या करण्यामध्ये असा काही गुण आहे की त्या ठिकाणी साधकास निवृत्तीचे फळ मिळते. म्हणून या मार्गीचा कापडी म्हणजे आध्यात्मिक प्रवासी महेश अजूनी याचा अर्थ सामान्य माणसे लावतात तो अज्ञानामुळे. याचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी थोडा खुलासा करणे आवश्यक आहे. कारण ही विद्या शांभवी विद्या आहे. तेच परेशान संभूते. भगवान आशुतोषांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. येथे माऊली ही आपली परंपरा अशीच सांगतात की श्री सिंधू पारिसरी शक्तीच्या तरुणपुरी देनो के श्री त्रिपुरारी सांगितले जे ते क्षीरकल्लोळात आत मकरो जरी गुप्त होता तयाचा हात पैसे झाले. मूळ परमात्मा हे एकच. त्याच्यापासूनच मूळ माया शक्ती निर्माण झाली व त्या शक्तीपासून सर्व सृष्टी किंबहुना विश्व निर्माण झाले. त्याच आदिमायेपासून 3 देव निर्माण झाले, महादेव, विष्णू आणि ब्रह्मदेव. त्या प्रत्येकाकडे कार्य दिले. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, विष्णूने ती पोचली सांभाळली व महादेवाने तिचा संहार केला. म्हणजे मुळाकडून आलेली पुन्हा मुळाकडे पोहोचवती केली. यातील तम तत्व शंकराचे. शंकर कापडी कसे सत्व रज तम यांचा अनुक्रमे जागृती स्वप्न व सुषुम्नी यांच्याशी संबंध आहे. मनुष्य दिवसभर काबाड कष्ट करतो, त्यात रमतो, पण जर त्याला झोप मिळालीच नाही तर तो वेडा होईल. मनुष्य सुषुम्नीत सर्व विसरतो, तेव्हाच तो खरा आनंद भोगतो. आपला हा रोजचा अनुभव आहे. याचा अर्थ तो कायम मिळवायचा असेल तर त्याच